गर्भधारणेच्या संदर्भात AMH ह्या टेस्टचं नाव अनेकदा ऐकायला भेटतं, पण नेमकं ते काय असतं, त्याचा उपयोग कशासाठी होतो हे अनेक महिलांना, कपल्सला समजत नाही. तर AMH हा नेमका कोणता हार्मोन आहे, तो कधी व कुठे तयार होतो, त्याची तपासणी कोणी व कशी करावी, त्याचे नॉर्मल व्हॅल्यूज किती, वयानुसार AMH लेवल कशा बदलतात, कोणत्या आजारात ह्या लेवल्स वाढतात, कोणत्या कंडिशन्समध्ये ह्या लेवल्स कमी होतात व याचा गर्भधारणेशी काय संबंध आहे, हे सगळं आपण समजून घेणार आहोत. AMH म्हणजे अँटी म्युलेरियन हार्मोन. अपरिपक्व स्त्रीबीजांची ज्यावेळी ओव्हरीजमध्ये वाढ होत असते त्यावेळी तेथील ग्रॅन्युलोसा सेल्समधून हा महत्त्वाचा हार्मोन रिलीज केला जातो. थोडक्यात ओव्हरीजमधील अपरिपक्व अंड्यांची वाढ दर्शवणारा हा हार्मोन आहे. ज्या स्त्रियांना गर्भधारणा राहत नाही किंवा ज्या मुलींमध्ये मासिक पाळी येणे बंद होऊ लागते त्यांच्यासाठी आजकाल ही तपासणी एक अनिवार्य तपासणी म्हणजेच मस्ट टू हॅव तपासणी पकडली जात आहे. ही एक रक्ताची तपासणी आहे जी कोणत्याही लॅबमध्ये होऊ शकते. AMH हे हार्मोन मासिक पाळीच्या संपूर्ण सायकलमध्ये सातत्याने स्त्रवित होत असते, त्यामुळे त्याचे प्रमाण तुलनेने महिन्याच्या कुठल्याही दिवशी स्थिर असते. त्यामुळे महिन्याच्या कुठल्याही दिवशी ही तपासणी केली जाऊ शकते. AMH चे स्त्रवण वयात आल्यानंतर सुरू होते, म्हणजे साधारणपणे 12व्या वर्षापासून हे हार्मोन्स रक्तात सापडते. कारण 8व्या ते 13व्या वयापासून अपरिपक्व स्त्रीबीज वाढू लागायला सुरुवात होते. AMH चे प्रमाण हे स्त्रीच्या वयाच्या 25 ते 33व्या वयोगटात साधारणपणे सर्वाधिक आढळते आणि वयानुसार हळूहळू AMH चे प्रमाण घटत जाते. रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉज नंतर हे हार्मोन्स जवळपास संपूर्णपणे थांबतात. मध्यम वयात मीन्स फर्टिलिटी एजमध्ये सरासरी AMH चे प्रमाण हे 1 ते 4 नॅनोग्राम पर मिलीलिटर ही त्याची नॉर्मल व्हॅल्यू पकडली जाते, तर 4 पेक्षा जास्त व 1 पेक्षा कमी ही त्याची ॲबनॉर्मल व्हॅल्यू कन्सिडर केली जाते. PCOD या आजारात अपरिपक्व स्त्रीबीज हे ॲबनॉर्मल पद्धतीने व अधिक प्रमाणात वाढू लागतात, त्यामुळे ओव्हरीजला आणि गर्भाशयाला सूज देखील येते. ह्यावेळी AMH चे प्रमाण 4 नॅनोग्राम पर मिलीलिटर पेक्षा अधिक आढळते, तर तीव्र स्वरूपाच्या PCOD मध्ये हे प्रमाण 16 पर्यंत सुद्धा जाते. तसेच एजिंग प्रोसेस अधिक झाल्यामुळे व परिणामी शरीरात रुक्षता आल्यामुळे काही स्त्रियांमध्ये अपरिपक्व स्त्रीबीज वाढू शकत नाहीत किंवा काही स्त्रियांमध्ये स्त्रीबीजांचा वाटाच संपून जातो व त्यामुळे AMH ची संख्या 1 पेक्षा कमी दिसते. अर्थात प्रत्येक वेळी AMH ची संख्या कमी म्हणजे गर्भधारणा शक्य नाही, हा सुद्धा एक गैरसमज आहे. याबद्दल सुद्धा आम्ही सखोल माहिती आमच्या YouTube चॅनलवर दिलेली आहे, तर आशा करतो की तुम्हाला AMH बद्दल माहिती मिळाली असेलच. जर तुमचं AMH कमी किंवा अधिक असेल तर निराश होऊ नका, कारण 100तून 90 स्त्रिया या समस्यावर आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सेने मात करू शकतात.